नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी आता एक नवीन सिरीज चालू केली आहे, जी की आहे आपली मराठी शब्दार्थ. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जवळपास मराठीमधले सर्व शब्दार्थ कव्हर करणार आहे, जे की आपले येणारे म्हणजे पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती ज्या TCS पॅटर्नद्वारे घेतल्या जातात, किंवा आपली येणारी कंबाईन गट ब गट मुख्य परीक्षा असतील त्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील आणि या लेक्चरचा सर्वांना फायदा होणार आहे. मग तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयार करा. जे तुम्हाला मराठी व्याकरण आहे, आपण बघतो जे मराठी व्याकरणावर शब्दार्थावर खूप भर असतो, त्याच्यामुळं तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि लेक्चरची जागा आपली कंटिन्यू असणार आहे जोपर्यंत आपले पूर्ण शब्दार्थ होत नाहीत तोपर्यंत. तर आज काय बघणार आपल्या लेक्चरमध्ये, तर समूहदर्शक शब्द बघणार आहे आज आता. तर चला वेळ न वाया घालता लेक्चरला सुरुवात करूया. बघा काय असतो, द्राक्षांचा काय असतो, तो घोस किंवा घड हा कशा द्राक्षांचा असतो. तर बघा तारकांचा काय असतो, तर पुंज असतो. तारकांचा काय, तर पुंज असतो. विद्यार्थी मित्रांनो, सोपे शब्द आहे पण एखाद्या वेळेस खूप कन्फ्युजन होते, एकदा कानून पडले तर ते कायमचे लक्षात राहतात. बघा जहाजांचा काय असतो, तर जहाजांचा हा काफिला असतो. विमानांचा काय असतो, तर विमानांचा ताफा असतो. दुर्वांची काय असते, तर जुडी असते. दुर्वांची काय असते, तर जुडी असते. बघा तारकांचा पुंज, दुर्वांची काय असते, जुडी. फुलांचा काय असतो, तर गुच्छ असतो आणि फुलझाडांचा काय असतो, तर ताटवा असतो. विद्यार्थी मित्र बघा इथं असे पॉईंट कन्फ्युजन होतात. बघा फुलांचा काय असतो, तर गुच्छ असतो आणि फुलझाडांचा काय असतो, तर ताटवा असतो. बघा गवताची काय असते, तर पेंडी, गंजी किंवा भारा. हे बघा गवताची काय, तर पेंडी, गंजी किंवा भारा असतो. खेळाडूंचा काय असतो, तर संघ. खेळाडूंचा काय, तर संघ असतो. नोटांचे बघा, नोटांचे बंडल असते किंवा पुडकी असते. कशाचे, तर नोटांचे. पाखरांचा काय असतो, तर पाखरांचा हा थवा असतो. धान्याची काय असते, तर धान्याची ही रास असते किंवा कोठार म्हणतो. धान्याचा आपण कोठार म्हणतो किंवा धान्याची रास. हरणांचा काय असतो, तर कळप असतो. हत्तींचा काय असतो, तर हत्तींचा सुद्धा कळप असतो. करवंदाची काय, तर जाळी. आपण ते गाणं ऐकले असेल, करवंदाची जाळी. जाळीला पिकली करवंद. बघा करवंदाची काय असते, जाळी. तर उंटांचा काय असतो, तर तांडा. भाकऱ्यांची काय असते, चवड. विद्यार्थी मित्रांनो, भाकऱ्यांची चवड असते किंवा पोळ्यांची पण देखील चवड असते. त्याच्यामुळं भाकऱ्यांची जरी आली तुम्हाला किंवा पोळ्यांची जरी आलं तर तुम्ही ते उत्तर चवडच द्यायचं आहे. पोळ्यांची चुकून थप्पी द्यायचं नाही आहे, पोळ्यांची सुद्धा चवड द्यायची. बघा मुलींचा काय असतो, तर मुलींचा हा घोळका असतो. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे शब्द हे लक्षातच ठेवा, कारण की हा जे असतो तर 1 मार्क हा हातचा फिक्स असतो, कारण की प्रत्येक परीक्षेला एकतरी प्रश्न यावरती विचारला म्हणजे विचारलाच जातो. तर चला जाऊ आपण आता आपल्या समोरच्या पॉईंटकडे. बघा वारकऱ्यांची काय असते, तर वारकऱ्यांची असते दिंडी. महत्त्वाचं बघा, वारकऱ्यांची दिंडी. पोत्यांची काय असते, तर थप्पी असते पोत्यांची. सैन्याची काय असते, तर सैन्याची तुकडी असते. आणि शिपायांची काय असते, तर फलटण असते. विद्यार्थी मित्रांनो, असे 2 पॉईंट आले ना तर इथे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे असे पॉईंट लक्षात ठेवा. बघा सैन्यांची काय असते, तर तुकडी असते आणि शिपायांचे काय असते, तर फलटण असते. बघा गाईचे काय असते, तर खिल्लार असते. दरोडेखोरांची काय असते, तर टोळी असते. लमानांचा काय असतो, तर तांडा असतो. लाकडांची काय असते, तर मोळी असते. बघा लाकडांची मोळी. आणि काजूची काय असते, तर काजूची ही गाथण असते. हा MP खूप साऱ्या वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. काजूची काय असते, तर गाथण असते. बघा माशांचे काय असते, तर माशांची सुद्धा हे असते, लक्षात ठेवा. माशांची काय, तर काथण असते, माशांची काथण. मुंग्यांची काय असते, तर मुंग्यांची ही रांग असते. बघा मुंग्यांची रांग असते. किल्ल्यांचा काय असतो, तर किल्ल्यांचा हा जुडगा असतो. किल्ल्यांचा काय, तर जुडगा असतो. आणि केळ्यांचा काय असतो, तर घड किंवा आपण त्याला काय, लोंगर म्हणतो. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. केळ्यांचा काय, तर लोंगर. जास्तीत जास्त वेळेस हा परीक्षेला विचारला जातो. तर केळ्यांचा काय असतो, तर लोंगर असतो. चला जाऊ आपण आता समोरच्या पॉईंटकडे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट आहे हे, शेवटपर्यंत बघाच. बघा आंब्याच्या झाडांची काय असते, तर राई असते. आंब्याच्या झाडांची राई असते. आणि पिकत घातलेल्या आंब्याची फळ्याची तर काय असते, ती अळी असते. बघा अळी. आंब्याच्या झाडांची काय, तर राई आणि पिकत घातलेल्या आंब्यांची काय, तर अळी. मडक्यांची काय असते, तर उतरंड असते. नाण्यांची काय असते,
तर चळत असते. पुस्तके आणि वह्यांचा काय असतो गठ्ठा, तर वर्तमानपत्रांचा देखील काय असतो गठ्ठा असतो. विटांचा आणि मातींचा काय असतो ढीग किंवा ढिगारा असतो. कशाचा विटांचा आणि मातींचा. बघा भाजीची काय असते जुडी, तर वाद्यांचा काय असतो रुंद असतो. बघा भाजीची जुडी आणि वाद्यांचा काय तर रुंद असतो. बघा महत्त्वाचं आहे लक्षातच ठेवा. बघा समोरचं पॉईंट. केसांची काय असते विद्यार्थी मित्रांनो, तर केसांची ही बट असते बट, केसांची बट. मातींची काय तर लोंबी. भाताची काय असते तर लोंबी असते विद्यार्थी मित्रांनो. आणि मातींचा तर आपण बघितलं मागच्या वेळेस, मातींचा काय तर ढीग असतो. इथं काय भाताची लोंबी. आणि काय तर मक्याचे काय असते तर कणीस असते. तसेच ज्वारीचे सुद्धा काय असते कणीस असते. विद्यार्थी मित्रांनो मक्याचे, ज्वारीचे, बाजरीचे हे काय असते तर कणीस असते, लक्षात ठेवा. शेतकरी विद्यार्थी आहेत त्यांना ह्याच्यातलं असं म्हणायचं काम नाही की येणार नाही म्हणून, हे सगळ्या गोष्टी त्यांना येऊ शकतात शेतकरी. बघा गव्हाची काय असते तर ओंबी असते. हे विद्यार्थी मित्रांनो इथं कन्फ्युजन पॉईंट आहे, हे लक्षातच ठेवा इथं. तर वेळूचे काय असते बन असते आणि बांबूचे काय असते तर बेट असते. इथं आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो. वेळूचे काय असते तर बन असते आणि बांबूचे काय असते तर बेट असते. विद्यार्थी मित्रांनो बघा हा थोडा कन्फ्यूज आहे. वेलींचा काय असतो तर कुंज असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो इथं आपलं कन्फ्युजन होऊ शकते. वेलींचा काय असतो तर कुंज असतो, लक्षातच ठेवा. खूप साऱ्या वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे वेलींचा कुंज. महिलांचे काय असते तर मंडळ असते, महिलांचे मंडळ. उतारूंची झुंड असते, त्यालाच आपण काय म्हणतो प्रवाशांची. उतारूंची म्हणजेच काय प्रवाशांची, ती काय असते तर झुंड असते. बघा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. उतारूंची किंवा प्रवाशांची काय असते तर झुंड असते. माणसाचा किंवा साधूंचा काय असतो तर जथ्था असतो, जथ्था. माणसाचा साधूंचा काय असतो जथ्था असते. आणि वस्तूचे काय असते तर भांडार असते किंवा वस्तूचा संच देखील असू शकतो. वस्तूचे भांडार किंवा वस्तूंचा काय म्हणतो आपण त्याला संच. आणि लोकांची काय असते तर गर्दी असते. विद्यार्थी मित्रांनो हे बघा याच्यात थोडे पॉईंट मी तुम्हाला सांगतो. अजून एक पॉईंट हे बघा, हे आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्हाला पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जॉईन करायचं आहे आणि PDF तुम्हाला तिथे भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो ही आपली जी आहे व्हॉकॅबची लेक्चर सिरीज मराठी व्याकरणाची, ही आपण कंटिन्यू चालू ठेवणार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर त्यामुळे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तसेच आपल्या चॅनलवर आपण चालू घडामोडी देखील घेत असतो. चालू घडामोडी त्यामध्ये आपण वीकली करंट अफेअर्स घेत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्याचासुद्धा मुलांना खूप फायदा होतो आहे. त्यामुळे तुम्ही ते बी लेक्चर सिरीज बघत चला. चालू घडामोडीची आपली जानेवारीच्या संपूर्ण चालू घडामोडी झाल्या आहेत. फेबचं सुद्धा एक लेक्चर पडलेलं आहे आणि फेबचं 1-2 दिवसात सुद्धा एक लेक्चर पडून जाईल फेब्रुवारीचं. विद्यार्थी मित्रांनो जे वन लाईनर घडामोडी आपल्या म्हणजे सरळ सेवा, पोलीस भरती वगैरे असतील यांना खूप फायदेमंद ठरणार आहे. तुम्ही ते लेक्चरसुद्धा मिस करू नका. तर चला आता भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्होकॅब्युलरी लेक्चर सोबत किंवा चालू घडामोडी सोबत. तोपर्यंत थँक्यू.